जागृत देवस्थान आई काळंबा माता। ते दिल्लीपर्यंत माणसं येऊन जातात दर्शनाला। फायनली आता आपण आलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये। काय घटनामुळे ते देव तिकडे तिकडे गेले आणि त्या नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आता आम्ही जातोय काळंबा मातेच्या मंदिरामध्ये, तर आपल्यासोबत आपले मित्रसुद्धा आहेत। तुम्हाला पाठचा व्ह्यू दाखवतो की रस्ता कसा आहे। मंडणगड पासून 32 किलोमीटर लांब आहे हे गाव बानकोट, आणि त्याच्यावरती नादगाव म्हणून एक गाव आहे, तिथे काळंबा मातेचं जागृत देवस्थान आहे। तर आपण आज तिथे जाणार आहोत। तुम्हाला देऊळ दाखवतो, तिथले देवस्थान जे देव वगैरे आहेत ते सर्व दाखवतो, आणि देवीचं भव्य मंदिर आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता आपण हा जो रस्ता जातोय, हा जो इथे रस्ता जातोय तो वेळास गावचा आहे, आणि इथे जातोय तो किल्ल्यावरती। किल्ल्यावरून नादगावला जायला रस्ता आहे, तर त्याच मार्गे आपण जाणार आहोत। चला मग आपण देवीच्या दर्शनाला जाऊया। तिकडे देवीच्या मंदिरात जाताना आपल्याला किल्लावाडी गाव लागतो। तिथे शिवाजी महाराजांचा एक किल्ला आहे, बानकोटचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। तर तुम्हाला बानकोटचा किल्ला मी दाखवतो आता कसा आहे कसा नाही तो, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडचा व्ह्यू परिसर वगैरे कसा दिसतो ते सुद्धा दाखवतो। फायनली आता आपण आलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये। आता तुम्ही देवीचं मंदिर बघताय, एंट्री करतोय आतमध्ये आपण।
एकदम प्रसन्न वाटलं मंदिरात शिरल्यानंतर. तुम्ही आपले पुजारीसुद्धा आहेत दत्ताभाऊ, आणि हे आपलं जागृत देवस्थान आई काळंबा माता. तुम्ही बघू शकताय देवीचं साक्षात दर्शन घ्या. आतमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटायला लागले. सात गावांची गावदेवी म्हणून हिला ओळखलं जातं. जागृत देवस्थान आहे श्री काळंबा माता नांदगाव जागृत देवस्थान. या देवीच्या पादुका आहेत. देव दिवाळीला इकडे खूप मोठी गर्दी असते, जत्रा असते आणि देवीचा उत्सव जोरदार केला जातो. तसंच नवरात्रीमध्ये सुद्धा 9 दिवस 7 गावांच्या पाळ्या असतात. त्याच्यामध्ये सर्वजण रात्री इथे येतात आणि पूजा अर्चा देवीची असतात. 7 शृंगार केला जातो देवीसाठी. स्थान हमदाबा म्हणून तिथं आहे. त्या हमदाबाईवर पहिला स्थान होता. त्या स्थानावर तिथे आपली देवी होती. पण काय घटनामुळे ते देव तिकडे गेले आणि त्यानंतर स्वच्छपणे करून ही घाट म्हणून इथे ही देवी उत्पन्न झाली. 1842 साली तिचा इथं जीर्णोद्धार केलं पेशवी ग्रामस्थ मंडळाने. आणि जीर्णोद्धार झाल्याच्या नंतर इथं कौलारू मंदिर झाला. मंदिर झाल्याच्या नंतर इथं आता 2020 ते 19 ते 20 या भागामध्ये नवीन मंदिर झालं. नवीन मंदिर झाल्याच्या नंतर आता 4 वर्ष झाली. हा 5 वर्ष चालू आहे. आता आपल्यासमोर देवीचे पुजारी आहेत दत्ताभाऊ खाडे म्हणून आहेत. ते पूजा करतात देवीची. दररोज सकाळी पूजा येऊन केली जाते. नंतर दत्ताभाऊ आपल्याला थोडीफार माहिती देतील देवीच्या संदर्भामध्ये. ही आता मेन काळंबा देवी आहे. ही काळंबा देवी म्हणजे अशी आहे की तिच्या जोडीला तिच्या बहिणी, भाऊ आणि मालिक हे संरक्षक असं 7 देव आहेत. ही काळंबा देवी मेन. त्यानंतर हे ते बापदेव म्हणून देवीचे संरक्षक म्हणजे मालिक. त्यानंतर ही देवीची बहीण महालक्ष्मी. त्यानंतर ही देवीची बहीण गावराखी. त्यानंतर देवीचे भाऊ हरिहरेश्वरचे कालभैरव हरोबा. तसे ते शौर्यकरिणी वर्धा देवी शौर्याची काठी म्हणून येते शिमग्यामध्ये येते ती देवीची बहीण. त्यानंतर ही चांदवीकरीण बहीण. ही बहिणीचं स्थान महाडमध्ये आहे. हरिहरचं कालभैरव आहेत ना, खाली बघा त्या गाभारामध्ये आहे. ओके ओके. ते कालभैरव आहेत. देवीचे भाव हरोबा. असे एकूण 7 देव. आणि शिमग्या उत्सवाला कशी पालखी वगैरे कशी फिरते? आपला आता उत्सव पहिला उत्सव म्हणजे काय गटारी अमुषापासून चालू होतं. गटारी अमुषा झाल्याच्या नंतर शिमगा उत्सव आहे. शिमगा उत्सव झाल्याच्या गटारी अमुषा झाल्याच्या नंतर दसरा उत्सव येणार. नवरत्न येणार. नवरत्न झाल्याच्या नंतर देव दिवाळी येणार. आणि वर्षातून 3 वर्षातून एकदा गोंधळ येतो. गोंधळ देवीचा तो मोठी जत्रा असते. आणि देव दिवाळी म्हणजे कसा मोठी जत्रा असून सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत जत्रा वगैरे फुल असतं. तिथे दुकानं वगैरे येतात. सर्व जेवण वगैरे सर्व महाप्रसाद असतं. सर्व हा देवीचा प्रोग्राम मोठ्या थाटात केला जातो. आणि त्यानंतर तिथून संध्याकाळी मग देवीचे जे काय आहे मानपान, जे देवीचे संरक्षक आहे त्या देवीला मानपान रात्रीचा दिला जातो. आणि पालखी जे शिमगोत्सवाला पालखी आपली निघते. एक आता शिमग्याच्या होळी झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी पालखी बाहेर पडते. तिसऱ्या दिवशी तर आता आपण 2ऱ्या दिवशी पाळतो. कारण गाव जास्त असल्यामुळे देवीला जास्त नवस वगैरे जास्त असतात. कमी लवकर काढावी लागते. त्यासाठी शिमगा उत्सव हा साजरा केला जातो. फेब्रुवारी ना ते मार्च महिन्यात या 2 महिन्यामध्ये त्याच उत्सव होतो. आणि पहिली पालखी कुठे निघते? कुठून पहिली पालखी मंदिरातनं निघाल्यानंतर पहिली नांदगाव वाडीमध्ये जाते. नांदगाव म्हणजे आपलं आहे मेन गाव पुजाऱ्यांच्या घरी. ते गेल्यानंतर गाव घेऊन नंतर मग वेसवी बाजारपेठमध्ये जाते. वेसवी बाजारपेठ झाल्याच्या नंतर ते संध्याकाळी परत पालखी खाड्याच्या इथे वस्तीला येते. वस्तीला आल्याच्या नंतर जेवण फार होते. नंतर सकाळी उठल्याच्या नंतर कुंभारवाडा घेऊन नंतर ती पालखी वेसवी थोडा गाव घेऊन नंतर बौद्धवाडी वेसवी घेऊन नंतर ती उमरण ठिकाणी जाते. खालचा चिपळा घेऊन उमरण ठिकाणी जाते वस्तीला. तिथून सकाळी उठल्यानंतर आल्याच्या नंतर वेसवी बाजारपेठची जी गाळा झालेली आहे ती सर्व घेतली जाते.
ती रात्री 12 वाजेपर्यंत. 12 वाजता दुर्गावाडी मग वाटेपर्यंत. हां, मग 12 वाजता रात्री 12च्या नंतर आपलं वाल्मिकीनगर कोलीवाडा. आणि तिकडे तिथे आमचा मोठ्या हां थाटात तिथं बेंजो वगैरे घेऊन शांत तिथं सर्व काय व्यवस्थित नाचत गावात सर्व आपली महिला मंडळ, पुरुष मंडळ, लहान थोर सर्व आपली मजा मस्ती करीत आपली देवीला आपल्या आनंदात वाजवीत गाजवीत नेतात. म्हणजे तिथं स्थान आहे होली बंदर तिथे. मी तुम्हाला काका विचारतो की आपल्या कोलीवाड्यात जेव्हा पालखी येते, माझं गावच आहे कोलीवाडा, तुम्हाला तो अनुभव कसा वाटतो? देवीची बँजोवरती मिरवणूक काढली जाते चांगले सर्व, आहे ते, चांगले आहे. तुम्हाला खूप चांगलं वाटत खूप आहे? चांगलं आहे. हां निदान पण एवढा असा आहे की काय लोक आम्ही जागरणाचा असतो त्यामुळे आम्ही जास्त टाइम लावू शकत नाही. हां. त्यामुळे थोडा म्हणजे आम्हाला 2 शब्द सांगावं लागतात. हां की लवकरात त्यामुळे हा लवकर करा. लवकर करा एवढाच. बाकी काय नाही. विशेष एकदा आनंदात येते ज्याचा त्यांची उत्साह होतं आणि आनंदात ती लोकांना नाचत गेलं त्या आनंदात ते ज्या स्थानावर येतं होळी बंदर हां. त्या ठिकाणी स्थानावर जाऊन बसते. त्यानंतर मग कुठं जाते? बसल्याच्या नंतर परत तो कोलीवाडा दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर कोलीवाडाचे पाटलांचा मानपान घेऊन नंतर मग दत्त मंदिर असा उभं ते मावले. हां. दत्त मंदिर, गणेश गोपाळकृष्ण मंडळ, तसेच हे गणेश मंडळ, त्यानंतर रामकृष्ण मंडळ बरं ते घेऊन शाल. नंतर मग ती परत पालखी रात्री बामंडा ठिकाणून हरीशवाला भावाकडे जाते. बरोबर, जे आता तुम्ही हरीशवाला सांगितलं. भेटण्यासाठी, हां. तिच्या भावाला भेटण्यासाठी. आणि हरिहरश्वर घेऊन नंतर सर्व बामंडा घेऊन शाल. तिसऱ्या दिवशी इकडं वापिस वाल्मिकीनगर इकडे येते. आणि वाल्मिकीनगर आल्याच्या नंतर पहिली सुतारवाडी चंद्र सुतार यांच्याकडे मानपान घेण्यासाठी पहिला तिथे स्थानावर जाऊन बसते. आणि सकाळी उठल्याच्या नंतर परत हे आपले वाल्मिकीनगर जी काय पाटील आहे वाल्मिकीनगरची उर्वरित राहिलेली माणसा घरा राहिली ती घरा सकाळी चालू होतात. त्यांच्या आरत्या वगैरे नवस वगैरे घेऊन छान. नंतर संध्याकाळी 4-5 वाजता बौद्धवाडी बालकोट बौद्धवाडी तिथून घेऊन किल्ला सायवाडी घेऊन नंतर वेलासला वस्तीला जातात. असं ते देवीचा शिमग्याचा उत्सव आहे. आणि ते होम तिकडेच लागतो ना, घेतल्यानंतर- वेसवीलाच लागतो ना होम? हो 2 दिवस ते वेलाशिंकाने जातात. आणि ते घेतल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी उजाडता बल्देवाडी घेऊन केंगोल कातोबा घेऊन परत नांदगावला येते. आणि रात्री नांदगावला होमावरती जाते. आणि होमावरती केल्याच्या नंतर होमाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर देवीचा होम लावला जातो. मी फक्त ह्याच्यासाठीच विचारलं की देवी शिमगोत्सवाला भरपूर लोक शिमग्याला गावी येतात, तर ते पालख्या कुठं कुठं जाण्यासाठी आपल्या लोकांना कळायला पाहिजे की पालखी एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कुठे असते. त्या निमित्ताने तुम्हाला विचार म्हणजे जे भाविक असतात ना ते डायरेक्ट त्या ठिकाणी जातील की पहिल्या दिवशी येतात. काही लोक चाकरमानीत पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी येतात. म्हणजे देवीची पालखी कुठे आहे ते त्यांना ज्या दिवशी बाहेर पडते हां. ते आता मेन म्हणजे मंदिरातून बाहेर पडल्याच्या नंतर नांदगावडीतून नवस घेऊन पेशवी बाजारपेठला तुम्हाला मिळणार. जर तुम्हाला यायचं असेल ते संध्याकाळी ओके तेवढं म्हणजे 6च्या दरम्यान तिथं पेशवी बाजारपेठमध्ये तिथं नवस पत्र कुणाला द्यायचं असेल त्या ठिकाणी अर्ज द्यायचा असेल देऊ शकतात. ओके ते झाल्याच्या नंतर मग ते इथं चिपळा वगैरे घेऊन सर्व मार्ग करून नंतर वापिस आपल्या वाल्मिकीनगर. मला नवरात्र आता उत्सव चालू आहे त्या टायमाला जशा पालेत वाल्मिकीनगर, केंगोल, कातरकोट, नांदगाव आणि केंगोल या जगा 11 वाड्या आहेत. 11 वाड्यामधून ती पाली होतं. ते एक प्रत्येक मंडळाची कमी दिवस असल्यामुळे 2-2 होतात. आता 9 दिवस असतात ते सिंगल होतात. तर अशा पाल्या 9 होतात. 9व्या दिवशी देवी उठवतात कारण का तिचा मानपान असतो त्या टायमाला ते उठवायला लागतं. शुक्रवार, रविवार, बुधवार हा दिवस धरून मानपान देवीच्या उत्सवासाठी आणि नवरत्नासाठी किंवा देवदिवाळीसाठी मुंबईपासून ते गोव्यापासून महाराष्ट्र तसेच पुणा या ठिकाणाहून ते दिल्लीपर्यंत माणसं येऊन जातात दर्शनाला. आपली देवी जागृत आहे. देवी जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे सर्वांची मनोकामना पूर्ण होतं आणि त्यांना त्यांच्या ह्या देवीवर त्यांचा विश्वास आहे. यात श्री काळंबा देवीचं हे जुनं स्थान जुन्या मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत आणि नवीन मूर्ती मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. या मूर्त्या पूजेसाठी नाहीत ना? पूजेसाठी नाहीत. याची जी मेन स्थापना आता केलेली आहे ती आपण आतमध्येच केलेली आहे. या जुन्या मूर्त्या आहेत इथे. ही काळंबा मातेची जुनी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता किती तेजस्वी मूर्ती दिसते. एकदम आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं. घोड्यावरती देवी आहे. हा बोला. हे महालक्ष्मीचा गड आहे. हे बापदेव देवीचे मालिक म्हणजे संरक्षक. तशी ती मेन देवी काळंबा देवी. तसे ते देवीची बहीण गाव राखी दोन्ही मूर्ती. तसे ते देवीचे भाऊ हरेश्वरचे कालभैरव हरवला. तसे ते देवीची बहीण शेवरक आणि वरदान देवी शेवऱ्याची. हा.
आणि त्यानंतर ही शेवटला चांदवडकरी, ही देवीची बहीण, अशा 4 बहिणी. म्हणजे ज्या मूर्त्या आहेत त्या जुन्या आहेत आणि त्या नवीन मूर्त्या आहेत त्या आपण तिथे आतमध्ये बघितलेल्या आहेत. या मूर्तींना पूजा नाही केली जात. या मूर्ती फक्त अशाच ठेवलेल्या आहेत की देवीचं जुन्या मूर्त्या आहेत म्हणून अशाच गाभाऱ्यामध्ये म्हणून एक आठवण म्हणून ठेवलेली आहे. धन्यवाद काका.